नमस्कार. सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयामध्ये सर्व शेतकरी बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत काशेगाव भागामध्ये, रुपनर वस्ती या परिसरामध्ये आपण आहोत. तर आपण पाहतोय ही जी बाग आहे तर साधारणपणे या झाडाला जवळपास 150 मालाचं सेटिंग झालेलं आहे. म्हणजे आजच्या काळात पाहतोय आपण डाळिंबी बद्दल शेतकरी उदासीन झालाय आणि इथं आपण पाहतोय एक युवक डाळिंबाची शेती करतोय, ती पण उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी पीक आलंय. याच्या पाठीमागचं नेमकं रहस्य काय, यांनी कोणती औषधं वापरलीत, तर त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सूरज मोहन रुपनर. आता ही किती झाड आहेत तुमची? 750. 750. किती एकर आहे का? 1.5 एकर? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. काय अंतर आहे झाडाचं? 12-8. 12-8 आहे. तर हे किती किती महिने झाले या झाडाला? आता धरल्यापासून 2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी धरले. हा. 2 महिन्यामध्ये हे सेटिंग झालंय. हो. किती फळ असेल साधारण? 100 पासून 150 पर्यंत असेल. 150 पर्यंत असेल. किती वर्ष? 2 वर्ष झाली झाडाला? 2 वर्ष. म्हणजे पिकाला ह्या 2 वर्ष झाली. दुसरं पीक. तर कोणकोणती औषधं तुम्ही वापरली? प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनचे वेल सायझर 0-20. प्रॉफिट ॲग्रो कंपनीचं नाव आहे. आणि त्यांचं कुठलं औषध वापरलं तुम्ही? वेल सायझर प्लस. वेल सायझर प्लस. आणखी कोणतं? 60-20. 60-20. हा. बर, या प्रॉफिट ॲग्रो या कंपनीच्या माध्यमातून जे सोल्जरचं औषध आहे त्याच्यामुळे काय फायदा झाला? झाडावरली चमक वाढली. चमक वाढली. सेटिंगला जास्त मदत झाली. बर, इथं काय तेल्या वगैरे असे काय रोग दिसत आहेत का? तेल्याचं काय आता अलीकडच्या काळामध्ये तेल्या ह्या आजाराबद्दल शेतकरी भीत आहेत, घाबरत आहेत, त्याच्यामुळे डाळिंबाची शेती नको म्हणतायत. पण आता इथं तर कोणत्याही प्रकारचा रोग दिसत नाही. मग आणखी कोणकोणती औषधं वापरली तुम्ही? वेल बुस्टर वापरलेला आहे फवारणीसाठी. बर. परत प्रोव्हिटमॅन. त्याच्यामुळे काय परिणाम झाला? थ्रिप्स कंट्रोलमध्ये आलं आणि कळीला चांगली चालना मिळाली, लांबी मिळाली. NPK वगैरे वापरलंय? वापरली. NPKचा काय फायदा झाला? 10-14 वापरल्यामुळे कळी एकदम स्ट्रॉंग निघाली. बर. परत त्यानंतर 0-55-18. बर. परत 42-47. बरेच प्रोडक्ट आहेत. साधारण किती खर्च झाला असेल असं वाटतं तुम्हाला त्या फवारणीचा? ड्रिपने आणि ते मिळून 50-1,000 रुपये. ड्रिपच्या माध्यमातून आणि स्प्रेच्या माध्यमातून तुम्ही औषधं ही सगळी यूज केली. तर काय असा खर्च वाटतो का तुम्हाला? काही नॉर्मल खर्च आहे आणि सेटिंग व्यवस्थित झाले. सगळी औषधी ही सेंद्रिय आहेत? जैविक आहे. पूर्वी काय तुम्ही रासायनिक वगैरे वापरत होता का? वापरत होतो गेले. मग त्याचा खर्च किती वाटत होता? त्याचा डबल होता. म्हणजे आता तो खर्च निम्म्यावर आलाय. म्हणजे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकताय? इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळलं पाहिजे आणि अशा औषधांचा वापर करून प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनच्या लोकांचा मार्गदर्शन घेतलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला कोणाचं गायडन्स मिळालं, कोणाचं मार्गदर्शन? यासाठी आपल्याला नंदू क्षीरसागर साहेबांचं मार्गदर्शन मिळालं. तर आपण त्यांचंही मनोगत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला एवढा मोठा फायदा होतोय. आणि पहिल्यांदाच तुम्ही केमिकल सोडून सेंद्रियकडे वळालात, जैविककडे वळाला आहात. एक नवीन संदेश आपण शेतकऱ्यांना देतोय त्या निमित्तानं. नमस्कार. तर कोणकोणती औषधं सुरुवातीपासून या झाडाला यूज केली तुम्ही? आपण पहिल्यांदा याला वेल बुस्टर, वेल सायझर, पुन्हा 42-47-48-47 10-54 हे आपण प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनचे पूर्ण औषधे वापरले आहेत. म्हणजे साधारणपणे 4 ते 5 औषधं 4 ते 5 औषधं वापरले. आणि वर्ण स्प्रे साठी फक्त आपण 3 स्प्रे मारलेत पूर्ण आजच्या प्लॉटला, म्हणजे टॉनिक म्हणून. त्याच्यावर पूर्ण बाग सेटिंग झालेली आहे. आता चकाकी दिसते, पानावरची काळोखी दिसते, थोडी नवती पण वाढू लागली आहे. हो. आणि आता माल फुगवण्यासाठी कोणतं औषध तुम्ही यूज करता? आपण माल फुगवण्यासाठी आपण 5G स्ट्रोक म्हणून आहे. बरं. आणि 42-47 आणि 48-47 हे 2 ग्रेड आणि मायक्रोन्यूटन मधून आपण 5G स्ट्रोक म्हणून हे देतोय. त्यांना माल चकाकी, शायनिंग, लस्टर आणि फुगवणीला चांगला फरक पडते. आणि त्यानंतर आपण नवीन ग्रेड आणले आहे 55-18, हेही फुगवणीला अतिउत्तम आहे. आता आज अलीकडच्या काळामध्ये शेतकरी तेल्या ह्या आजारासाठी घाबरून गेलेला आहे, त्याच्यामुळं अनेक लोक डाळिंबीच्या बागा काढून टाकतायत.
मग अशा वेळेला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? या वेळेला आपण ज्यावेळेस होता होईल तेवढं की जास्तीत जास्त फॉस्फरसची लेवल जास्त वाढवल्यावर तेलाचा आटोक्यात 100% अटकाव होऊ शकतो आणि तेलाचं प्रमाण 100% कमी होऊ शकतो. होऊ शकतो. हो 48, 47, 42 ही ग्रेड ऑक्साईड ग्रेड आहे त्या आणि लागू फास्ट होतात आणि ते फॉस्फरस आणि पोटॅश जास्त असल्यामुळे तेला आजी येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तर आता साधारणपणे रासायनिकचा खर्च तर जास्त आहे, हो सेंद्रियचा खर्च पण कमी आहे. हो तुम्हाला काय वाटतं की किती उत्पादन निघेल, किती टनेज मध्ये निघेल माल आणि हे कमीत कमी 30 ते 35 टन माल निघू शकतो 100%. त्या 700 झाडामध्ये? 700 झाडामध्ये 35 टन माल म्हणजे जवळपास किती लाखाचं? साधारण 100चा दर पकडला आता साधारण 100चा पकडला तर 30 ते 35 लाख उत्पन्न मिळू शकतं. मिळू शकतंय. म्हणजे आजच्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो, द्राक्ष असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, मोठी मोठी पेरूची पिकं असतील, ही अशी महागडी पिकापेक्षा सुद्धा डाळिंबाचं पीक आज दुर्मिळ होत चाललंय. हो वाळवी लागते, खोड मर किडा रोग लागतोय, मर रोग आहे, तेले आहे, अशा अनेक रोगाला बळी पडतात पिकं. त्यामुळे शेतकरी उदासीन झाला डाळिंबाबद्दल. आणि आज आपण पाहतोय आपली जी कंपनी आहे प्रॉफिट ॲग्रो आणि दुसरी कोणती कंपनी अबाउट वेल आहे बरोबर. अबाउट वेल ॲग्रो, या दोन कंपनीच्या माध्यमातून जी उत्पादन आज तुम्ही सादर केलेत याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय. हो आणि 30-35 लाखाचं जर उत्पादन 1.5 एकरामध्ये असेल तर मला वाटत नाही याच्यासारखं उत्पादन दुसऱ्या पिकाचं कोणतं असेल. हो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी ही कंपनी आहे. हा एक संदेश आजच्या नवीन शेतकऱ्याला आपण इथं देऊया आणि सेंद्रिय शेतीकडे लोकांनी वळावं. कारण येणारा काळ जो आहे तो अनेक आजारांना बळी पडणार आहे. कॅन्सर सारखे आजार रासायनिक पिकामुळे होत आहेत, स्प्रेमुळे होत आहेत. त्याला कुठेतरी दूषित वातावरण थांबवूया आणि सेंद्रिय शेतीकडे वळूया असा एक प्रकारचा संदेश देऊया. आणि उत्पादन आपण वापरूया असा एक संदेश यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देऊया.